नमस्कार. ई स्टडी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं पुनश्च एकदा स्वागत आहे. तर आपण बुद्धिमत्ता या विषयाची प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण पाहणार आहोत. तर बघा, प्रश्न क्रमांक 51, बालभारती या शब्दातील शेवटून चौथे अक्षर कोणते? तर बघा, शेवटून अक्षर मोजायचं. पहिलं, दुसरं, तिसरं आणि चौथं. तर बघा, शेवटून चौथं अक्षर आहे ल, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ल. प्रश्न क्रमांक 52, दिलेल्या या संख्या मालिकेत कोणता अंक जास्तीत जास्त वेळा आलेला आहे? तर बघा, 2 किती वेळा आला आहे? 1, 2, 3, 4. 2 हा अंक 4 वेळा आला आहे. 7, 1, 2, 3, 4, 5. बघा, 2 हा अंक 5 वेळेला आलेला आहे. 1, 2. 1 हा अंक 2 वेळेला आला आहे. 3 हा अंक 1 वेळा आलेला आहे. म्हणजे दिलेल्या संख्या मालिकेत जास्तीत जास्त वेळा आलेला अंक आहे 7, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 53, खालील प्रश्नात गटात न बसणारे पर्याय ओळखा. तर बघा, 9, 35, 18 आणि 27. तर बघा, 9, 18 आणि 27 या 9च्या पाड्यातील संख्या आहेत किंवा 9च्या टप्प्यातल्या संख्या आहेत. 35 ही 9च्या टप्प्यातली संख्या नाही, म्हणून याचं गटात न बसणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. खालील प्रश्नात गटात न बसणारा शब्द ओळखा. तर बघा, करडू, बच्चा, छावा आणि गाय. तर बघा, हे करडू, बच्चा, छावा हे पिल्लूदर्शक शब्द आहेत आणि गाय हा पिल्लूदर्शक शब्द नाही, म्हणून तो गटात बसत नाही. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 55, गटात न बसणारी आकृती ओळखा. तर बघा, आता गटात न बसणारी आकृती ओळखताना 1, 2, 3, 4, 5 आणि 6 कोपरे आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6 आहेत. 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5, 6. म्हणजे पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 बरोबर आहेत किंवा गटात बसतात आणि पर्याय क्रमांक 3 गटात बसत नाही. बघा, प्रश्न क्रमांक 56, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 7, 14, 21, प्रश्नचिन्ह 35. तर बघा, इथं सरळ 7चा पाडा किंवा 7च्या पटीतली संख्या आहेत. 7 1 7, 7 2 14, 7 3 21 आणि 7 4 28, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 28. प्रश्न क्रमांक 57, चिन्हांचा क्रम ओळखा. 1 त्रिकोण, 4 चौकोन, 2 त्रिकोण, 3 चौकोन. आता इथं 3 त्रिकोण, 2 चौकोन. म्हणजे आता इथं पुढं 4 त्रिकोण येणार आणि 1च चौकोन. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 58, कारले कडू, चिंच प्रश्नचिन्ह. तर बघा, कारल्याची चव कडू असते आणि चिंच कशी असते? आंबट असते, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 59, तंतोतंत दिसणारी आकृती पर्यायातून ओळखा. तर बघा, या प्रश्न आकृतीसारखी दिसणारी आकृती शोधायची आहे. तर बघा, ही नाही आहे, ही उलटी आहे आणि बघा, तिसरी आकृती बघितली तर ही प्रश्न आकृतीला तंतोतंत जुळणारी आहे. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 60, माधुरीचा रांगेतील क्रमांक दोन्ही बाजूनी 7वा असल्यास रांगेत एकूण मुली किती? तर बघा, माधुरीचा रांगेतला क्रमांक आहे 7वा. तर बघा, दोन्ही बाजूनी 7वा म्हणजे माधुरीच्या पुढे 6 मुली आणि मागून आपण जरी मोजलं तर मागून पण 6 मुली. म्हणजे पुढून 6 आणि 1 7वा आणि मागून 6 आणि 1 7वा. म्हणजे रांगेत एकूण 6, 6 12 आणि माधुरी 1 13. म्हणजे रांगून एकूण मुली आहेत 13. प्रश्न क्रमांक 61, गुरुवारी शाळेत आलेल्या मुलांना सूचना दिली की परवा राखी पौर्णिमा निमित्त शाळेला सुट्टी आहे. तर शाळेला सुट्टी कोणत्या वारी असेल? तर बघा, गुरुवारी सूचना दिली म्हणजे गुरुवार
पासून परवा, तर बघा गुरुवारच्या पुढे उद्या असणार शुक्रवार आणि परवा असणार शनिवार, म्हणून याचं बरोबर उत्तर येणार आहे राखी पौर्णिमेला शनिवार असणार आहे आणि शनिवारी शाळेला सुट्टी असणार आहे. प्रश्न क्रमांक 62 ते 63 साठी सूचना. खालील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे तसाच तिसऱ्या व प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदांमध्ये आहे तो ओळखा. तर बघा प्रश्न क्रमांक 62, 9, 3, 6 आणि 6, 2 प्रश्नचिन्ह. तर बघा इथं आपण बघितलं 9 वजा 3 बरोबर 6, म्हणून 6 वजा 2 बरोबर 4. तर बघा गाय हंबरणे आणि सिंह सिंहाची गर्जना ध्वनिदर्शक शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 64, चिंटूने 1 ऑगस्टपासून स्वातंत्र्य दिनापर्यंत दररोज एक चित्र काढले तर त्याने एकूण किती चित्रे काढली. तर बघा 1 ऑगस्टपासून 15 ऑगस्टपर्यंत, कारण स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टला असतो, म्हणजे 1 तारखेपासून 15 तारखेपर्यंत त्यानं रोज एक चित्र काढले, म्हणजे त्याने एकूण चित्र काढलेले आहेत 15. म्हणण्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. गटात न बसणारी संख्या ओळखा. 46, 66, 51 आणि 86. तर बघा पर्याय क्रमांक 3, कारण ही विषम संख्या आहे. अशा पद्धतीनं बुद्धिमत्ता या विषयाची प्रश्नपत्रिका आपण पाहिलेली आहे.